पुढे वाटे भाऊ वरती कळसव लावता होय बापरे जय हरी चांगलं श्री काशी खंडाचा राजा असं फुलांनी केलेलं आहे सजवलेलं आहे आणि इकडं अजून आहे भरपूर काय 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 आता हे सगळं उद्या लागल्यानंतर चांगलं वाटेल. आणि इकडं पण बघू शकतो मंदिराची सगळी बॅक साईड पूर्ण सगळं आहे ना फुलांनी सजवलेलं आहे. खरंच खूप मस्त डेकोरेशन केलं इथं बघा. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत नाथसाहेबाच्या मंदिराला कुदळवाडी येथे. उद्या इथं यात्रा आहे. हे बघा कसं डेकोरेशन केलं इथून उद्या पालखी येणार आहे. आणि चिखलीगावचं ग्रामदैवत जे आहे ना भैरवनाथ मंदिर त्याचंच यात्रा आहे उद्या. आणि बघा असं काही डेकोरेशन आज आहे. आणखीन आतमध्ये काम चालू आहे सगळं. चला मग आतमध्ये जाऊयात. आरती आहे अजून आरती बघूयात कशी असते आणि आरती झाल्यानंतर मग काय माहोल आहे ते बघूयात. चला तयारी कुठपर्यंत आली ते पण बघूया उद्याची. चला
आरती झाली आता हे बघू काय. कुठला झेंडा गावात लावायचा का पुढं वरती मंदिरावर. बापरे नाही ना बघतो ना इथून. होय वाटे भाऊ वरती कळसव लावता होय. बापरे तो झेंडा तो सगळ्यात वरचा झेंडा ना. हा दिसतोय ना झेंडा तो झेंडा. हा हा माणूस मानाचा गाडा याचं पूजन किती आठवड्याभरापूर्वी झालं ना. त्रिशूल आहे का हा 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 ते घेऊन पुढं घेणार का ते. हा पुढे मग ते पहिल्याकडे राहिले जाऊ करंगळी लावून वाढायचं आता. हा का मग आता कसं वाढतात. आता माणसं इथं थांबतात ना ते पुढे दिसतात ना हम्म. हे लावतात त्यांच्याकडे ते गळे हा 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 ते लावून गळ लावतात फक्त. मग तू मंदिराला येडे मारायचे. किती वाजता होते सकाळी उद्या. सकाळी नाही उद्या संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी आहे का. संध्याकाळी 6 वाजता पालखी आल्यावरती सगळं झालं. पालखी आल्यानंतर सगळं झाल्यानंतर मग 6 वाजता पोचलं का वरी. जय रामजी की जय हरी. चांगलं दिसतंय का वर दिसतंय का. ते गेलेत वरती आता डेकोरेशन वगैरे बघू किती झाले काय सगळं. काय बघा नागसाहेबाचं चांगलं. कसं डेकोरेशन आतमध्ये केलेलं आहे आणि इकडं अजून चालू आहे वाटतं. हे बघा श्री काशी खंडाचा राजा असं फुलांनी केलेलं आहे सजवलेलं आहे. आणि इकडं अजून आहे भरपूर काय 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 काय. आता हे सगळं उद्या लागल्यानंतर चांगलं वाटेल. आणि इकडं पण बघू शकता मंदिराची सगळी बॅक साईड पूर्ण सगळे आहे ना फुलांनी सजवलेलं आहे. खरंच खूप मस्त डेकोरेशन केलं इथं बघा. आता हे यात्रेचा इतिहास काय आहे. यात्रा कधीपासून होते काय कसं नियोजन असतं. मानाचं गाडा पूजन कधी केलं जातं किंवा घाट असेल हंगामा असेल कुस्ती असेल हे कसं नियोजन केलं जातं हे जरा त्यांच्याकडून ऐकायला आपण चला. ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री क्षेत्र टाळगाव चिखली व चिखली गावचे ग्रामदैवत श्रीमंत श्री भरनाथ महाराज यांचा उत्सव व हनुमान जन्मोत्सव हा उद्या दिनांक 2/4/2026 रोजी पार पडत आहे. आणि उद्या ठीक सकाळी 7 वाजता भरनाथ महाराजांचा अभिषेक होऊन व 7 वाजता आरती होईल व आरतीनंतर चिखली गावातून ते भरनाथ महाराज मंदिरापर्यंत कुदवाडी या ठिकाणी पालखी ही छबिण्यासहित भरनाथ महाराजांचा मुखवट्यासहित वाजत गाजत भरनाथ मंदिरामध्ये येईल व भरनाथ मंदिरामध्ये आल्यानंतर त्या मुखवटा हा बसवला जाईल व त्यानंतर भरनाथ महाराजांच्या म्हणजे पहिल्यापासून परंपरागत चालत आलेला मेन म्हणजे हे की महिलांना मुखवटा आल्यानंतर महिलांना दर्शन दिलं जातं व दर्शन हे संध्याकाळी 7 वाजता आरती झाल्यानंतर बंद केलं जातं महिलांसाठी. त्यामुळे सर्व महिलांना विनंती आपण शक्यतो मुखवटा बसवल्यानंतर आपण दर्शनासाठी यायचे. भरनाथ महाराजांची यात्रा ही रामनवमीच्या दिवशी भरनाथ महाराजांचा गाडा पूजन होतं. पहिला यात्रेचा मानाचा गाडा पूजन होतं. त्यानंतर 7-8 दिवस हनुमान जयंतीला पूर्णपणे सर्व गाव एकत्र येऊन त्या दिवशी भरनाथ महाराजांचा पालखी सोहळा चालू होतो. चिखली गावातून तो भरनाथ मंदिरात येतो. तिथून पुढं भरनाथ महाराजांची सकाळी आरती होते. दिवसभर सर्व भाविक भक्त चिखली गाव किंवा आजूबाजूचे गावं पूर्ण दर्शन घेण्यासाठी या मंदिरात येतात. त्याच्यानंतर जे काय आसन बैलांच्या मिरवणुका होतात. त्याच्यानंतर 12 गाडी मानाचे पळवले जातात. त्यानंतर
देवाचा गाडा ओढण्याचा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर भरनाथ महाराजांची आरती होते व असा पूर्ण कार्यक्रम होऊन हनुमान जयंतीच्या दिवशी भरनाथ महाराजांची आरती होऊन परत पालखी ही गावाच्या दिशेने जाते व कार्यक्रमाला पूर्णविराम होतो. असा हा मंदिराचा इतिहास, यात्रेचा इतिहास आपण ऐकला आहे. आणि उद्या तर धम्माल असणार आहे. उद्या पूर्ण दिवस मी थांबणार आहे इथं यात्रेमध्ये. ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. चला आता चाललो घरी. बघा जाता बघा ना सगळं उतार आहे असा, आणि हे असं मंदिर, आणि अशी ही चिखली गावची यात्रा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि उद्याच्या ब्लॉगसाठी तयार राहा. चलो बाय बाय.